सगळ्यांना मनापासून जय शिवराय. या सोनेरी पायथ्याच्या जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. आता आपल्याला वेळ नाही, मुंबईला जायचं, रात्री पोहोचायचं. निर्णायक टप्प्यावरती सध्या मराठ्यांचं आंदोलन. तुमच्याकडे बंद ना सुरू करायचं काय करू. आपल्याला कुठल्या परिस्थितीत आपण ही 70-80% लढाई जिंकली थोडी राहील. आणि शिवनेरीगडाचा पट्टा आणि पुणे जिल्ह्यातले मराठी जर घराच्या बाहेर पडले तर महाराष्ट्राच्या डोक्यावर गुलाल पडला म्हणून समजा. तुमच्यावरती एकच जबाबदारी घेऊन पुढे लगेच जातो. जर मला गरीबांच्या पोराला मुंबईत कसं दिलं नाही आणि जर त्रास दिला तर शांततेत पुणे जिल्ह्यातल्या खानदानी मराठ्यांना, जातवान मराठ्यांना रस्त्यावरती शांततेत यायचं आहे. सारखे कान आणि डोळे मुंबईकडे ठेवायचं. कामा धंदे पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण कोणी शांत बसायचं नाही. लोकशाहीचा कायद्याचा मार्ग सोडायचा नाही. आता सरकारनं आपल्याला परवानगी दिली. मोबाईल त्याबद्दल आपण न्यायालयाचं आणि सरकारचं मनापासून समाजाच्या वतीनं कौतुक केलं. कारण मी एक असा माणूस आहे, काम केल्याच्या नंतर आपण कौतुक केलं पाहिजे. राजकारण करायचं म्हणून न करायचं आपल्याला पाहिजे आरक्षण. केलेलं केलंच म्हणायचं. फक्त आता एकच राहिले त्यांनी एक दिवसात दिली ती काय आपल्याला जमत नाही. या शिवनेरी गडाच्या पायथ्यावरून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आणि कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून आंदोलन करून पण परवानगी मात्र अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. तोपर्यंत परवानगी पाहिजे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.